आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना, हे सगळे डबे घेऊन आम्ही कुठे चाललो? तर आम्ही आज जात आहोत आमच्या कुलदेवीला म्हणजेच रेणुका देवीला, जी आहे चांदवडला. आता बऱ्याच दिवसापासून गोलूचा जावा ठेव आमका कुलदेवीक जावचा होता, पण ठरवलेला साधात तर देईदार कित्या बादात, बरोबर ना? पण काल अचानक प्लॅन झालो आणि आम्ही आज बाहेर पडलो. पण असं म्हणतात की रेणुका मातेच्या मंदिरात जायच्या आधी म्हसोबाच्या मंदिरात जायचं लागतं. म्हणून पहिलं तर आधी म्हसोबाच्या मंदिरात जाऊन ह्या आया माऊलींची पूजा केलं आणि नंतर मग म्हसोबाची पूजा केलं. तर आता म्हसोबाच्या समोर नैवेद्य ठेवून अंडा आणि लिंबू ठेवलं. आता ह्याला अंडा आणि लिंबू कशाक ठेवतात ह्या माका पण नाही माहिती. त्याच्यानंतर आप्पांनी नारळ फोडल्यानी सगळ्यांनी शिरवणी घेतल्यानी आणि ही बोरिंग बघून माका माझ्या लहानपणीची देऊळवाडीच्या शाळेची आठवण इली. असो तिथून मग आम्ही रेणुका देवीच्या देवळात इलो. थंय इल्यावर पहिली तर आधी ओटी आणि साडी घेतलं आणि नंतर मग मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यावर पहिला तर आधी हळदी कुंकाचा, ओटीचा आणि नैवेद्याचा अशी तिन्ही पण ताटा व्यवस्थित मांडून घेतलं आणि नंतर देवीच्या दर्शनात गेलो. गाभाऱ्यात गेल्यावर पहिला तर आधी नैवेद्य दाखवलं, छान असं दर्शन घेतलं आणि नंतर मग बाहेर इल्यावर छान असे फोटोशूट पण केले. आता मंदिरात जी शांतता आहे ना ती जगात खयच नाही असं माका तरी वाटतं. ह्याच्यावर तुमचा काय मत आता कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर येऊन झाडाखालीच बसान आम्ही घराकडून आणलेलं असं जेवण जेवलं आणि नंतर पुन्हा परतीचा प्रवास सुरू केलं. तर या व्हिडिओचं लॉंग व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर लवकरच येतलो, तो पण नक्की बघा. आणि या बघा गोलूघाई झोप तर येत होती पण एकट्याकच बसायचा होता. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. आजचं ब्लॉग कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ओल्या सुक्या मालवणी गजालींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.